आज आपण पाहणार आहोत 2025 मध्ये रिलीज झालेला क्राईम थ्रिलर मूवी जिलबी, ज्याच्या शेवटपर्यंत आपल्याला समजत नाही की कोणाचा खून कोणी केला आहे. सो वेळ न घेता चित्रपटाची सुरुवात करूया. तर चित्रपटाची सुरुवात होते आणि आपण आशुतोष नावाच्या एका मुलाला पाहतो, ज्याला कोणीतरी मास्क घातलेला व्यक्ती गोळी घालून मारून टाकतो आणि हा सीन येथेच कट होतो. तसेच पुढे आपण पप्पूला पाहतो, ज्याला काही गुंडांनी गन पॉइंटवर घेतलेलं असतं. पण तेव्हाच इथे एसीपी विजय येतो आणि या सर्व गुंडांना मारून पप्पूला त्यांच्यापासून वाचवतो. तसेच तो पप्पूला म्हणतो की मी तुला गन दिली होती तर तू तिला का वापरलं नाहीस. ज्यावर पप्पू घाबरत विजयला म्हणतो की त्याने विजयशी गद्दारी नाही केली, पण त्याची बहीण रुबीना तिला वाचवा. ज्यावर विजय वचन देतो की त्याच्या बहिणीला काहीही होणार नाही. पण इतक्यात मागून कोणीतरी पप्पूवर गोळी झाडून त्याला मारून टाकतो, ज्यामुळे विजय गोळी झाडणाऱ्या माणसावर उलट फायरिंग करतो. पण तो व्यक्ती इथून पळून जातो. आता इथे विजय आपल्याला सांगतो की तो पोलीस आहे आणि हळूहळू त्याच्या जवळची सर्व माणसं मारली जात आहेत व असं त्याच्या आजवरच्या पोलीस करिअरमध्ये कधीच झालं नव्हतं. पण एका केसने त्याला बर्बाद केलं. आता ही केस कोणती आणि आता जे काही आपण पाहिलं ते सर्व प्रकरण काय आहे हे दाखवण्यासाठी सीन 3 महिन्यांनी मागे शिफ्ट होतो, जिथे आपण विजयच्या वडिलांना पाहतो. हे सुद्धा पोलीस असतात, पण डीसीपी आणि विजयच्या वरच्या पोस्टवर, ज्यामुळे ते विजयला सुभेदार फॅमिलीची एक हाय प्रोफाईल केस देतात आणि सांगतात की सुभेदार फॅमिलीच्या जावयाचा खून झाला आहे आणि त्याचा तुला तपास करायचा आहे. सोबतच या केसचा तपास करताना ते विजयला सुभेदार फॅमिलीतील बायकांपासून दूर राहायला सांगतात, कारण त्यांना माहीत असतं की विजयला बायकांचा नाद आहे. पुढे विजय सुभेदार फॅमिलीकडे जातो आणि तिथे तो सौरव सुभेदार, त्याची पत्नी जान्हवी आणि पाटीलला भेटतो, जो की सुभेदार कुटुंबाचा बिझनेस पाहत असतो. तसंच इथे आणखी एक कॅरेक्टर आहे आणि तो म्हणजे गौरव, जो की सौरवचा जुळा भाऊ आहे, पण सौरवपेक्षा 5 मिनिटांनी लहान. इथे विजय या सर्वांना विचारतो की ज्या दिवशी आशुतोषचा खून झाला त्या दिवशी हे सर्व कुठे होते. ज्यावर सौरव सांगतो की त्या दिवशी त्याच्या व जान्हवीच्या लग्नाचा वाढदिवस होता, त्यामुळे त्याने त्या दिवशी संध्याकाळी जान्हवीला सरप्राईज देण्यासाठी एक पार्टी ठेवली होती आणि तेव्हा तो व पाटील आधीच जान्हवी घरी येण्याची वाट पाहत होते. पण जान्हवी थोडी उशिरा घरी आली आणि तिला सरप्राईज दिल्यावर खूप उशिरा गौरव घरी आला. पण तेही जान्हवी व सौरवने फोनवर गौरवला आग्रह करून बोलावून घेतलं तेव्हा. आता इथे विजय जान्हवीला विचारतो की तिला पार्टीत यायला उशीर का झाला, ज्यावर ती सांगते की ती सौरवसाठी कार बुक करण्यासाठी गेली होती आणि हे सिद्ध करण्यासाठी तिच्याकडे कार बुक केल्याचे डॉक्युमेंट सुद्धा आहेत. आता विजय गौरवला विचारतो की तो त्या रात्री कुठे होता, ज्यावर गौरव त्याला सांगतो की तेव्हा तो त्याच्या गर्लफ्रेंड सोबत होता. ज्यावर विजय म्हणतो की हे तुम्ही सिद्ध करू शकाल का की तेव्हा तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंड सोबतच होता म्हणून. पण हे ऐकताच गौरवला राग येतो आणि तो विजयचा ट्रान्सफर करण्याची त्याला धमकी देतो, कारण तो मोठा बिझनेसमॅन आहे आणि राजकारणात सुद्धा सक्रिय आहे. पण विजय सुद्धा त्याला हे बोलून इथून निघून जातो की आता तुम्ही उत्तर दिलं नाही, पण जेव्हा तो यांना क्राईम ब्रांचला चौकशीसाठी बोलवेल तेव्हा तिथे मात्र यांना उत्तर द्यावंच लागेल. आता या सर्व सीनमध्ये आपल्याला हे सुद्धा दाखवलं जातं की जान्हवी ही सौरवची बायको आहे, पण दुसरीकडे सर्वांपासून लपून जान्हवी व गौरवचा अफेअर सुरू आहे आणि यांच्या अफेअरबद्दल कोणाकोणाला माहीत आहे ते पुढे आपल्याला माहीत होईल. तर पुढे विजय पप्पूकडे जातो, जिथे आपल्याला माहीत होतं की पप्पू हा विजयचा खबरी आहे आणि तो भरपूर इल्लीगल कामे करतो, ज्यापासून विजय त्याला नेहमी वाचवत असतो. कारण जेव्हा विजयला कोणत्या केसमध्ये कोणाची माहिती काढायची असेल तेव्हा पप्पू त्याला सर्व माहिती काढून देतो आणि विजय या कामाचे पप्पूला पैसे सुद्धा देतो. तसेच आता विजय सुभेदार फॅमिलीच्या केसची फाईल देण्यासाठी पप्पूकडे आलेला असतो आणि सोबतच तो पप्पूला एक गन देतो, जेणेकरून पप्पू कधी कोणत्या संकटात सापडला तर तेव्हा तो स्वतःला वाचवू शकेल. पण इथेच पप्पूची मोठी बहीण रुबीना येते आणि ती विजयच्या हातून पप्पूला गन देताना पाहते, ज्यामुळे विजय इथून गेल्यावरती पप्पूवर खूप खवळते आणि म्हणते की तू विजयपासून लांब राहा, कारण एके दिवशी तू त्याच्यामुळे खूप संकटात येशील. ज्यावर पप्पू तिला म्हणतो की जेव्हा तो खुनाच्या आरोपात जेलमध्ये होता तेव्हा विजयनेच त्याला जेलमधून बाहेर काढलं आणि जर त्याने विजयची साथ सोडली तर त्याला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल. खरं तर पप्पूवर ज्या खुनाचा आरोप असतो तो खून रुबीनाने केलेला असतो आणि तिला वाचवण्यासाठीच पप्पूने खुनाचा आरोप स्वतःवर घेतला आहे. यानंतर आपण पाहतो की विजय व त्याची टीम चौकशीसाठी पुन्हा जान्हवीला भेटतात आणि तिला विचारतात की आशुतोषचा खून होण्याच्या आदल्या दिवशी ती आणि आशुतोष यांच्या ऑफिसच्या पार्किंगमध्ये काय बोलत होते. ज्यावर जान्हवी सांगते की यांच्या कंपनीच्या महत्त्वाच्या विषयांवर ते चर्चा करत होते. इथे एक सांगतो की हा जो पार्किंगमध्ये जान्हवीसोबत आहे त्याचं नाव आशुतोष आहे आणि चित्रपटाच्या पहिल्या सीनमध्ये आपण याचाच खून होताना पाहिलं होतं.
व आशुतोष हा सौरव आणि गौरव यांच्या बहिणीचा नवरा असतो, जिचं नाव नेहा असतं. वेल, इथे विजयला माहीत होतं की जान्हवी खोटं बोलत आहे, ज्यामुळे तो तिला सांगतो की त्याला माहीत आहे की तिचे व गौरवचे अनैतिक संबंध सुरू आहेत, त्यामुळे तिने सर्व खरं सांगायला हवं. पण जान्हवी तिच्यावरचे सर्व आरोप फेटाळते आणि म्हणते की इथून पुढे ती तिच्या वकिलांशी बोलल्यावरच त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देईल. आता यातच एक आणखी सीन आहे, ज्यात आपण पाहतो की जान्हवी विचार करत असते की पार्किंगमध्ये तिच्या व आशुतोषमध्ये काय बोलणं झालं होतं. खरं तर आशुतोषला गौरव आणि जान्हवीच्या अफेअरबद्दल माहीत झालेलं असतं आणि आशुतोष जान्हवीला पार्किंगमध्ये तिचा व गौरवचा हॉटेलमधला एकांतातला एक रेकॉर्ड केलेला व्हिडिओ दाखवतो आणि त्यावर तो तिला ब्लॅकमेल करत तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करतो. नाहीतर तो व्हिडिओ आशुतोष तिच्या नवऱ्याला म्हणजे सौरवला पाठवेल. पण पुढे हे सर्व जान्हवीने गौरवला सांगितलं आणि त्यानंतर आशुतोषचा खून झाला. आता पुन्हा येऊयात प्रेझेंट सीनवर, जिथे विजय व त्याची टीम गेल्यावर जान्हवी गौरवला भेटते आणि त्याला सांगते की विजयला यांच्या अनैतिक संबंधांबद्दल माहीत झालं आहे. सोबतच ती गौरववरती खवळते की त्याने आशुतोषला का मारलं, पण गौरव सांगतो की त्याने आशुतोषला नाही मारलं. तसेच पुढे आपण पाहतो की जान्हवी आणि पाटील जेव्हा कारने चाललेले असतात तेव्हा यांच्या कारसमोर एक गाडी आडवी येते आणि त्यातून काही मास्क घातलेले लोक खाली उतरतात व पाटीलला किडनॅप करून त्यांच्यासोबत घेऊन जातात. आता पुढे आपण विजय व रुबिनाला पाहतो, जे की विजयच्या गाडीत इंटिमेट होतात आणि हे रुबिना यासाठी करत असते कारण की विजयने तिच्या भावाची केस पूर्णपणे क्लोज करावी. वेल, इथे विजयला जेव्हा माहीत होतं की पाटीलला किडनॅप केलं आहे तेव्हा तो सौरवला भेटून त्याला खात्री देतो की लवकरच तो पाटीलला शोधून काढेल. आणि यानंतर विजय व त्याची टीम पुढे जेव्हा या केसविषयी चर्चा करतात तेव्हा विजय नोटीस करतो की एक बुरखा घातलेली मुलगी यांच्यावर नजर ठेवत आहे. आता यानंतर विजय गौरव आणि त्याच्या गर्लफ्रेंडला भेटतो, हे माहीत करण्यासाठी की ज्या दिवशी आशुतोषचा खून झाला तेव्हा त्या रात्री हे दोघे कुठे होते, ज्यावर हे दोघेही एकसारखंच उत्तर देतात की ते दोघेही एकत्र होते. आणि पाटीलने जेव्हा गौरवला फोन करून सांगितलं की आशुतोषचा खून झाला आहे म्हणून, तेव्हा गौरव पार्टीत गेला. पण इथे विजयला समजतं की हे दोघेही खोटं बोलत आहेत, पण का तेच विजय आता माहीत करणार असतो. त्याचबरोबर दुसरीकडे दाखवतात की पप्पू अण्णा नावाच्या एका गुंडाला भेटतो आणि त्याला काही पैसे देऊन पाटीलला कुठे किडनॅप करून ठेवलं आहे त्याची माहिती काढतो. तसेच पुढे ही बातमी तो विजयला देतो, ज्यामुळे विजय आणि त्याची टीम किडनॅपर्सच्या अड्ड्यावर जातात आणि विजय तिथे काही किडनॅपर्सला मारून पाटीलला तिथून सोडवून घेऊन येतो. आता यातच हे दोन किडनॅपर्सला जिवंत पकडतात आणि पुढे यांना त्यांच्याकडून माहीत होतं की पाटीलला सौरव आणि गौरवच्या बहिणीने किडनॅप केलं होतं, म्हणजेच नेहाने. आता नेहाने पाटीलला किडनॅप का केलं ते आपल्याला माहीत होतं. खरं तर सुभेदार घराण्याची जी कंपनी आहे त्याची CEO सौरवच्या वडिलांनी मरण्यापूर्वी जान्हवीला केलं होतं, पण जान्हवीच्या जागी नेहाला CEO बनायचं होतं. त्यामुळे तिने पाटीलला किडनॅप केलं, कारण कंपनीत फक्त सौरव आणि पाटीलकडे विटो पॉवर आहे, ज्यामुळे ते कोणालाही CEO बनवू शकतात. आणि पाटीलला जेव्हा नेहाने किडनॅप केलं होतं तेव्हा नेहाने पाटीलच्या कागदावर सह्या घेतल्या, ज्यामुळे आता नेहा यांच्या कंपनीची चेअरमॅन आहे. तसेच इथे आपल्याला हे सुद्धा माहीत होतं की नेहाने सुद्धा तिच्या नवऱ्याला मारलेलं नाही. यानंतर दाखवतात की सौरवला कोणीतरी जान्हवी आणि गौरवचा अफेअर सुरू असल्याचा व्हिडिओ पाठवतो, ज्यामुळे सौरव जान्हवीला शोधत त्याच्या भावाच्या घरी जातो, जिथे तो जान्हवी आणि गौरवला सोबत पाहतो, ज्यामुळे सौरवला विश्वास बसतो की तो व्हिडिओ खरा आहे आणि या दोघांनी त्याच्या मागे अनैतिक संबंध ठेवले आहेत. ज्यामुळे पुढे सौरव नेहाला भेटतो आणि तिला याबद्दल सांगतो. आता नेहा इथे सौरवला एक ऑफर देते की जर सौरवने तिला पाटीलच्या किडनॅपिंगच्या केसमधून बाहेर काढलं तर ती सौरवला त्याच्या कंपनीचा CEO बनवेल, जी डील सौरव मान्य करतो आणि नेहाच्या बेलची तयारी करायला लागतो. पण विजय व त्याची टीम पुढे जेव्हा नेहाला त्यांच्या कस्टडीतून जेलला घेऊन जात असतात तेव्हा वाटेत आपल्याला माहीत होतं की सौरवला जान्हवी आणि गौरवच्या अफेअरचा जो व्हिडिओ पाठवला होता तो विजयनेच पाठवलेला, कारण आशुतोषचा मोबाईल विजयला मिळाला होता आणि त्याने विजयचा मोबाईल चेक केल्यावर त्याला त्यात तो व्हिडिओ मिळाला होता. इथे आपल्याला हे सुद्धा माहीत होतं की नेहाने विजयसोबत सुद्धा एक डील केलेली होती आणि ती अशी की हे पाटीलला किडनॅप करणार आणि नेहाला CEO बनवणार, ज्याच्या बदल्यात विजयला कंपनीचे 20% शेअर मिळतील. म्हणजेच पाटीलला विजय व नेहानेच किडनॅप करून आणलं होतं आणि यांचा हा प्लॅन यशस्वी सुद्धा झालेला आहे. पण आता विजय त्या गँगला संपवणार असतो ज्यांना हाताशी घेऊन यांनी पाटीलला किडनॅप केलं होतं, ज्यामुळे यांच्या प्लॅनबद्दल कोणालाच माहीत होणार नाही. पण इतक्यात इथे दुरून कोणीतरी नेहावर गोळी झाडून तिला मारून टाकतो, ज्यामुळे पुढे विजय व त्याच्या टीमवर इन्क्वायरी सुरू होते, कारण यांच्यावरच नेहाच्या सुरक्षितेची जबाबदारी होती. तसेच ही केस विजयला त्याच्या वडिलांनी दिली होती,
त्यामुळे त्यांच्यावरही डिपार्टमेंटमध्ये प्रश्न उभारले जातात, ज्यामुळे विजयचे वडील एक चिठ्ठी लिहितात की सुभेदार कुटुंबाची केस ते नीट हाताळण्यात अयशस्वी ठरल्यामुळे ते स्वतःला संपवत आहेत. तसेच पुढे ते आत्महत्या करतात. आता वडिलांच्या निधनामुळे विजयला खूप दुःख होतं आणि त्यात विजयचे वरिष्ठ अधिकारी विजयला 20 दिवसात सुभेदारांच्या केसचा क्लोजर रिपोर्ट बनवायला सांगतात, कारण आता ही केस सीबीआय टेक ओव्हर करणार असते. आता विजय आणि त्यांच्या टीमकडे सुभेदारांच्या केसचा क्लोजर रिपोर्ट बनवण्यासाठी 20 दिवस असतात. पण हे क्लोजर रिपोर्ट बनवण्याऐवजी सुभेदारांची केस सॉल्व्ह करायचं ठरवतात, कारण विजय आणि त्याची टीम कधीच केस सॉल्व्ह केल्याशिवाय ती क्लोज करत नाहीत, असा त्यांचा आजवरचा रेकॉर्ड असतो. पुढे विजयची टीम जेव्हा केसचा नीट विचार करते तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की विजय आणि नेहाने ज्या आरडी नावाच्या गुंडाला पाटीलला किडनॅप करण्याचं काम दिलं होतं त्यानेच नेहाला गोळी मारली असणार, कारण त्याला नेहाला नाही तर विजयला मारून त्याच्या जागी स्वतःला नेहाकडून शेर घ्यायचा होता. पण चुकून गोळी विजयला लागण्याऐवजी नेहाला लागली असावी. तसेच पुढे हे सर्व आरडीला पकडण्यासाठी आरडीच्या माणसांचं एन्काउंटर करायला लागतात, ज्यामुळे आरडी खूप घाबरतो आणि तो आता स्वतः सरेंडर करणार असतो. पण इथे आपण आरडी सोबत रुबीना व अण्णाला सुद्धा पाहतो आणि आपल्याला माहित होतं की हे तिघेही कोणासाठी तरी काम करतात, पण यांचा बॉस नक्की कोण आहे हे आपल्याला पुढे माहीत होईल. तर इथे रुबीना आरडीला सांगते की तिला त्यांच्या बॉसचा मेसेज आला होता. ते म्हणाले आहेत की योग्य संधी मिळताच ते आरडीला शहरातून बाहेर काढतील, पण तोपर्यंत त्यांनी इथेच लपून राहावं. आता दुसरीकडे जान्हवी आणि पाटील विजयला सांगतात की सौरव सकाळपासून कुठेच मिळाला नाही, त्यामुळे तुम्ही त्याला शोधून काढा. पण इतक्या तिथे जान्हवीला गौरवचा फोन येतो आणि गौरव यांना सांगतो की सौरवला त्याने किडनॅप करून ठेवला आहे व त्याला जर वाचवायचं असेल तर पाटीलच्या विटो पॉवरचा वापर करून मला कंपनीचा चेअरमॅन बनवा. आता विजय लगेच त्याचे सूत्र हलवतो आणि गौरवच्या गाडीला ट्रेस करून त्याच्या माणसांना गौरवच्या गाडीचा पाठलाग करायला लावतो. पण गौरवने आरडीच्या गुंडांना हायर केलेलं असतं, ज्यामुळे इथे आपल्याला माहीत होतं की रुबीना, अण्णा आणि आरडी या तिघांचा बॉस गौरव आहे. आता आरडीचे गुंड पोलिसांवर गोळीबार करतात आणि यामध्ये पोलिसांची व आरडीची काही माणसं मारली जातात. पण पुढे विजयला समजतं की हा यांना भटकवण्याचा गौरवचा प्लॅन होता, जेणेकरून गौरव जान्हवीला किडनॅप करू शकेल. म्हणजेच गौरवने विजयला त्याच्या गाडीच्या मागे जाऊ दिलं आणि दुसरीकडे त्याने जान्हवीला किडनॅप केलं. पुढे विजय सौरवच्या घरी जातो, कारण इथूनच गौरव बंगल्याच्या सिक्युरिटीला मारून जान्हवीला इथून घेऊन गेला आहे. तसेच इथे विजयला काही गन्स मिळतात, ज्यावरून विजयला माहीत होतं की नेहाला ज्या स्नायपरने शूट करून मारून टाकलं यामध्ये तीच एक स्नायपर गन आहे. तसेच यानंतर विजय व त्याची टीम जेव्हा टपरीवर चहा पित असतात तेव्हा विजय पुन्हा बुरखा घातलेल्या मुलीला त्याच्यावर नजर ठेवताना पाहतो, ज्यामुळे विजय तिला पकडण्यासाठी तिच्या मागे जातो. पण ती मुलगी लगेच इथून पळून जाते आणि पुढे आपल्याला माहीत होतं की ही बुरखा घातलेली मुलगी दुसरी कोण नाही तर रुबीना आहे आणि ती विजयचा पाठलाग यासाठी करत आहे की विजयला मारून तिला तिच्या भावाला म्हणजेच पप्पूला त्याच्या बंधनातून मुक्त करायचं आहे. पण इथे रुबीनाचा कोणी बॉस असतो, तो तिला फोनवर ऑर्डर देतो की आत्ता तिने गप्प बसायला हवं, कारण रुबीनाने विजयला मारलं तर यांचा सर्व प्लॅन फेल होईल. आता हा बॉस कोण आहे आणि रुबीना, अण्णा व आरडी हे नक्की कोणासाठी काम करतात ते आपल्याला पुढे माहीत होईल. तर यानंतर दाखवतात की पप्पूला मिळालेल्या टिपवरून विजय गौरवच्या गर्लफ्रेंडला भेटतो आणि तिची चौकशी केल्यावर यांना माहीत होतं की जान्हवी आणि गौरवचा अफेअर लपवण्यासाठी गौरवने हिला त्याची खोटी गर्लफ्रेंड बनवलं होतं आणि आता गौरव कुठे आहे हे हिला माहीत नाही. आता दुसरीकडे आपण गौरवला पाहतो, ज्याने जान्हवी आणि सौरवला पकडून ठेवलेलं असतं. त्याचबरोबर इथे तो त्याच्याच मोठ्या भावाला म्हणजे सौरवला मारून टाकतो. आता 2 दिवसांनी पोलिसांना सौरवची बॉडी मिळते आणि आत्तापर्यंत विजयला माहीत झालेलं असतं की सौरव हा डिफेन्स अकॅडमीमध्ये होता आणि शूटिंगमध्ये तो गोल्ड मेडलिस्ट सुद्धा होता, पण तरी त्याला स्वतःचा बचाव करता आला नाही. आणि यावरून विजय पाटीलला सौरवची स्टोरी सांगायला लावतो, ज्यावर पाटील सांगतात की सौरवचे वडील हे मोठे बिझनेसमॅन असल्यामुळे ते नेहमी त्यांच्या कामात व्यस्त असायचे, ज्यामुळे त्यांना सौरवला वेळ देता येत नव्हता. आणि त्यात सौरवच्या आईचं त्यांच्याच एका असिस्टंट सोबत अफेअर सुरू होतं, जे की सौरवने त्याच्या वडिलांना सांगण्याचा प्रयत्न पण केला होता, पण त्याच्या वडिलांकडे सौरवचा ऐकायला वेळच नव्हता, ज्यामुळे सौरवने एके दिवशी त्याच्या आईला दुधात विष देऊन मारून टाकलं, जो की सर्वांना अपघाती मृत्यू वाटला. पण हा खून होता हे जेव्हा सौरवच्या वडिलांना माहीत झालं तेव्हा त्याच्या वडिलांनी सौरवला डिफेन्स अकॅडमीला पाठवून दिलं, पण तिथे सुद्धा तो खूप व्हायलन्स करायचा, ज्यामुळे त्याला तिथूनही हाकलून दिलं. पुढे विजयला गौरवच्या मोबाईलचं लोकेशन मिळतं, त्यामुळे विजय त्या लोकेशनवर जायला लागतो आणि सोबतच तो पप्पूला सुद्धा गौरवच्या मोबाईलचं लोकेशन दिसत असलेल्या ठिकाणी जाऊन पाहायला लावतो, कारण पप्पू तिथेच जवळ असतो.
पण पप्पू जेव्हा तिथे पोहोचतो तेव्हा तो पाहतो की गौरवचा मोबाईल तर त्याच्याच बहिणीकडे आहे, ज्यावरून रुबीना त्याला सांगते की विजयला संपवण्यासाठी हा सर्व तिचा प्लॅन होता, कारण तुला त्याच्या सर्व कामातून मुक्त करायचं आहे. आता पप्पू तिला समजावतो की तू असं करू नकोस म्हणून, पण ती पप्पूला या गुंडांच्या ताब्यात देऊन विजयला मारायला जाते. आणि हा तोच सीन आहे जो आपण चित्रपटाच्या सुरुवातीला पाहिला होता. तर इथून रुबीना गेल्यावर ती गोळी चालल्याचा आवाज ऐकते, जी गोळी रुबीनाच्याच माणसाने म्हणजेच अण्णाने पप्पूला मारलेली असते. पण रुबीनाला हे माहीत होत नाही की पप्पू मारला गेला आहे, कारण विजयच्या टीमचा एक पोलीस तिच्या मागे लागल्यामुळे तिला इथून पळून जावं लागतं. पण पुढे ती त्या ठिकाणी जाते जिथे गौरवने जान्हवीला किडनॅप करून ठेवलेलं असतं, आणि तिथे ती तिच्याकडे असलेला गौरवचा मोबाईल फेकून इथून पळून जाते, जेणेकरून गौरवचा मोबाईल ट्रॅक करून विजय इथे पोहोचावा म्हणून. तसेच रुबीनाच्या प्लॅनप्रमाणे विजय गौरवचा मोबाईल ट्रॅक करत त्या ठिकाणी जायला लागतो. पण वाटेत विजयला समजतं की हा गौरव नाही तर सौरव आहे, कारण सौरव हा डिफेन्स अकॅडमीत होता. तो शूटिंगमध्ये गोल्ड मेडलिस्ट आहे आणि त्याच्या घरी ती गन मिळाली होती ज्याने नेहाला मारण्यात आलं होतं. म्हणजेच जान्हवीला सुद्धा सौरवनेच किडनॅप केलेलं आहे आणि आशुतोषला पण सौरवनेच मारलं. आता विजय सौरवच्या अड्ड्यावर जातो आणि तिथे जान्हवीला वाचवत असताना तो सौरवला मारून टाकतो, ज्यामुळे सुभेदारांची पूर्ण केस विजयकडून अखेर सॉल्व्ह होते. यानंतर विजय व त्याची टीम अण्णाला पकडतात आणि त्याला विचारतात की त्याने पप्पूला का मारलं. पण अण्णा यांना काही सांगणार तेवढ्यात रुबीना अण्णावर गोळी झाडून त्याला मारून टाकते, कारण अण्णाने तिच्या भावाला मारलं. तसेच ती स्वतःला विजयच्या स्वाधीन करते, पण विजय तिला सोडून देतो, कारण रुबीनाने तिच्या भावाचा बदला घेण्यासाठी हे केलं होतं. यानंतर दाखवतात की विजय त्याच्या वडिलांच्या फोटोसमोर बसून त्यांना हे सांगत असतो की त्याने सुभेदारांची केस सॉल्व्ह केली. पण इतक्या तिथे विजय न्यूजमध्ये पाहतो की सौरव सुभेदारच्या विलप्रमाणे त्याच्या कुटुंबाची सर्व रक्कम ही न्यूयॉर्कच्या द एंजल चॅरिटेबल ट्रस्टला जाणार आहे, ज्यामुळे विजयला या ट्रस्टवर संशय येतो व पुढे तो या ट्रस्टची सर्व माहिती काढतो. आणि इथे विजयला या केसचे मुख्य सूत्रधार मिळतात, जे की जान्हवी आणि पाटील असतात. खरं तर जान्हवीचं खरं नाव रीटा शर्मा असतं आणि ही सायकोलॉजीची टॉपर असते, जिने आधी दिल्लीतील एका बिझनेसमनच्या मुलाला तिच्या प्रेमात पाडलं, पुढे त्याच्याशी लग्न केलं व नंतर डिवोर्स घेऊन त्याच्याकडून डावरीत कोर्ट बाहेर सेटलमेंट करून 50 कोटी रुपये घेतले. पुढे तिने तिची दिल्लीतील सर्व ओळख बदलली आणि शबाना नावाने हैदराबादला गेली, जिथे तिने एका नवाबाच्या मुलाला तिच्या प्रेमात पाडलं, त्याच्याशी लग्न केलं. तसेच त्यालाही एके दिवशी बोटिंगसाठी घेऊन गेली व तिथे त्याचा मृत्यू झाला, कारण जान्हवीला माहीत होतं की त्याला पोहता येत नाही. आता या नवाबाची बायको म्हणून जान्हवीला काही कोटी मिळाले आणि त्यानंतर तिची ओळख झाली पाटीलशी, ज्याने जान्हवीला सौरवच्या वडिलांना फसवून त्यांच्याकडून 1500 कोटी उकळण्याचा प्लॅन बनवला. आणि तो असा की जान्हवीला सौरवच्या वडिलांची सेक्रेटरी बनवून त्यांच्याकडे कामाला लावायचं आणि त्यांना पुढे मारून टाकायचं. तसेच त्यांची एक विल बनवायची आणि सर्व प्रॉपर्टी एका ट्रस्टच्या नावी करून तिला डिझॉल्व्ह करून इथून पळून जायचं. पण सौरवच्या वडिलांना पाटीलने विष देऊन मारण्यापूर्वी सौरवच्या वडिलांनी त्यांच्या विलमध्ये एक रूल बनवून ठेवला की जोपर्यंत सुभेदार घराण्यातला एकही वारस जिवंत आहे तोपर्यंत ते ट्रस्ट डिझॉल्व्ह करता येणार नाही, ज्यामुळे पाटील व जान्हवीने सुभेदार घराण्यातील मुलांना मारण्याचा प्लॅन बनवला. आधी तर जान्हवीने सौरवला तिच्या प्रेमात पाडून त्याच्याशी लग्न केलं, नंतर गौरवला तिच्या प्रेमात पाडलं आणि तिने स्वतःच तिच्या व गौरवच्या अफेअरचे पुरावे सौरवला दिले. त्यात आशुतोष सुद्धा जान्हवीच्या मागे होता, त्यामुळे सर्व राग एकदाच बाहेर काढून सौरवने आधी आशुतोषला संपवलं आणि नंतर स्वतःच्याच भावाला म्हणजेच गौरवला, व स्वतः सौरव पुढे विजयच्या हाती मारला गेला, ज्यामुळे जान्हवी आणि पाटीलचा प्लॅन पूर्ण झाला. आता हा सर्व प्लॅन विजयला तर माहीत झालेला असतो, पण जान्हवीला वाटतं की विजयकडे जान्हवी आणि पाटील विरोधात कोणतेही पुरावे नाहीत. त्यामुळे विजय जान्हवीला सांगतो की या दोघांमध्ये झालेलं सर्व बोलणं त्याने रेकॉर्ड करून ठेवलं आहे, ज्याने हे सिद्ध होईल की सुभेदार कुटुंबाला संपवण्यामागे पाटील व तिचा हात होता. तसेच तो पाटील व जान्हवीला जेलला पाठवून देतो आणि अशा प्रकारे आता खरी विजय ही केस सॉल्व्ह करतो व याच एंडिंग सोबत हा चित्रपट इथेच संपतो.